या बातमीचे प्रायोजक सफायर 3 BHK लक्झरियस फ्लॅट सिंगल फ्लोअर सिंगल फ्लॅट श्रेयानगर छत्रपती संभाजीनगर बुकिंग सुरू आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची जे प्रचार आहे तो आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या दरम्यान तालुक्यात अनेक समीकरणं या निमित्ताने पुढे आलेले आहेत. अनेक राजकीय घडामोडी देखील घडत आहेत. आपण शिरूर गटाचा जर विचार केला तर कालच संजय पाटील निकम यांनी बोलताना त्यांचा भाषेचा स्तर घसरला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. आणि याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत भाजपचे नेते ज्ञानेश्वर पाटील जगताप हे आपल्यासोबत आहेत. जगताप साहेब, सभा झाली, दानवे साहेब होते, त्यांच्या समोर निकम साहेबांनी उमेदवार आपले सुनील पैठण पगारे यांच्याविषयी थोडीशी खालच्या स्तराची भाषा केल्याचं व्हिडिओ सध्या व्हायरल झालेले. या संदर्भात काय सांगा? भारतीय जनता पक्ष हा देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि आता ही छोटी मोठी गट आहेत. उबाटा म्हणजे असा एकदम छोटासा पक्ष आहे आणि संजय पाटील माझ्या जवळचे मित्र असून परंतु राजकारणामध्ये गेले आम्ही 25-30 वर्ष काम करतो. आम्ही रामकृष्ण बाबा, आरेवाणी, कैलास पाटील यांच्यासोबत काम केलेले मंडळी आहोत. त्यामुळे आम्ही आमच्या निवडणुकीचा किंवा आमच्या विचाराचा स्तर इतक्या निवडून येण्यासाठी किंवा याच्यासाठी इतकं खाली जावं ही काही गोष्ट संजय पाटलांनी काही योग्य केली नाही. अटल बिहारीच्या काळामध्ये ज्यांचं सरकार होतं त्यावेळेस अटल बिहारीने जर ठरवलं असतं की शासन सरकार वाचवायचं तर एक मत ते कुठेही विकत घेऊ शकले असते, परंतु त्यांनी सांगितलं मुझे बेचा हुआ मत लेना नहीं है, सरकार गिर गई तो मुझे चलेगा. परंतु संजय पाटील एक विचारवंत कार्यकर्ता आहे, चांगला माणूस आहे, जनमानसात त्याला स्तर आहे, परंतु फक्त स्वहिताच्या निर्णयासाठी किंवा स्वहिताच्या मतलबासाठी जर एवढ्या खाली जात असेल तर ही गोष्ट संजय पाटलाच्या भविष्यासाठी योग्यची नाही. त्यामध्ये त्यांनी असंच देखील म्हटलं, बाबाचं दिवंगत बाबा, आबा आणि वाणीसाहेब यांचा देखील उल्लेख केला. मी त्यांच्याशी पंगा घेतलेला माणूस आहे, तुम्ही माझ्यासमोर काहीच नाही, असं एक प्रकारचं त्यांचं बोलणं झालं. याचा त्यांच्या निवडणुकीवर परिणाम होईल, किमान सुनील दादाला याचा फायदा होईल की तोटा होईल? 100% संजय पाटील हा अत्यंत आग्रही माणूस आहे आणि ज्यावेळेस रामकृष्ण बाबा पंचायत समितीला बाबाकडे तिकीट मागत होते त्यावेळेस बाबाला त्यांनी म्हटले तुमचं धोतर सोडू, त्यावेळेस त्यांना तिकीट मिळालं नाही. आरेवाणी साहेबांनी त्यांना विधानसभेची निवडणुकीत मदत करू या भाषेत शिरूरमध्ये शंकर स्वामीच्या मंदिराजवळ त्यांना म्हटलं होतं, परंतु तो काळही त्यांनी थांबले नाही. तसंच कैलास पाटलाच्या माध्यमातून पण त्यांनी अनेक गोष्टी कैलास पाटलाच्या ऐकल्या नाही आणि म्हणून आज रमेश बोलणारे सर सारखा छोटासा कार्यकर्ता आज त्यांच्या समोर निघून गेलेला आहे ना. तो गेली 2 टर्म विधानसभा सदस्य आहेत. त्यामुळे संजय पाटील आपल्या स्वतःच्या तोंडामुळे किंवा स्वतःच्या वक्तव्यावर पाठीमागे आहे असं आमच्या सरकारला वाटतं. दुसरीकडे आपण बघितलं, समजा त्या ठिकाणी आमदार बोरणारे साहेब यांनी त्यांना पाठिंबा दिल्याचं देखील चर्चा सुरू आहे आणि मगरवस्ती खंडाळा येथे त्यांची बैठक देखील झाल्याचं त्यांनी स्वतः संजय पाटील निकम यांनी त्या प्रचारादरम्यान अंबादास दानवे यांच्या समोर सांगितलं आणि त्या स्टेजवर शिंदे सेनेचे कार्यकर्ते देखील होते. या समीकरणाला तुम्ही कसं बघता? आमदार रमेश बोलणारे साहेबांनी या तालुक्यामध्ये एक तर त्यांना निवडणूक करण्याची हिंमत होती, त्यांनी युती करायला नाही पाहिजे होती. जर युती केली तर युती धर्म पाळायला पाहिजे होता, परंतु वाकला गटामध्ये आज भाजपला जागा दिलेली आहे. वाकला गटामध्ये त्यांनी रामहरी बापू त्यांच्या पक्षाचा सदस्य आहे किंवा पक्षाचा जबाबदार पदाधिकारी आहे, त्याला तिथे त्यांनी अपक्ष उभं केलं. ही नीती अत्यंत 100% चुकीची आहे. जर त्यांना निवडणूकच करायची होती तर त्यांनी नगरपालिकेमध्ये या गोष्टी सगळ्या अनुभवलेल्या आहे. नगरपालिकेमध्ये त्यांना युती नको होती, त्यांनी बरोबर युती तोडली आणि आपण भाजप आणि शिवसेना समोरासमोर लढलो. भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात यश संपादित केलं आणि त्यानंतर सरांना त्यामध्ये भीती वाटली म्हणून सरांनी युतीचा घाट आमच्या गळ्यात उतरवलेला आहे. हे 100% सरांचं चूक आहे. तर त्यांनी युती करायची होती तर ते तालुक्याचे एक दिशादर्शक आहेत, तालुक्याचे प्रथम नागरिक आहेत. त्यांनी जर योग्य दिशेने चालले आम्ही निश्चितच योग्य दिशेने जाऊ, त्यांनी जर चुकीचं चालले तर आमचा नावलाज होऊन जातो त्यामुळे त्यांनी भविष्य काळामध्ये सुद्धा आता हा जो निर्णय आता जनतेच्या कोर्टात गेलेला आहे. जनता जो निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे, परंतु तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्षासोबत आज जनता आहे. कारण गेली आपण नगरपालिकेच्या निवडणुका पाहिल्या, विधानसभेच्या निवडणुका पाहिल्या, आताच महानगरपालिकेच्या निवडणुका पाहिल्या. या सगळ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षासोबत जनता आहे. लोक हा भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवतात. त्यामुळे शिंदे गट हा अत्यंत छोटासा गट आहे. जोपर्यंत भारतीय जनता पक्षाला वाटतं शिंदे गट जिवंत ठेवायचा तोपर्यंत शिंदे गटाचं अस्तित्व आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये जे कधी कुठला तरी तो किडा जन्मतो आणि पाऊस जमीन वाळली की त्या किड्याचं अस्तित्व संपतं, त्या पद्धतीने आहे. त्यामुळे त्यांनी आपलं तत्व सांभाळून जर भाजपसोबत वागले निश्चित त्यांना भविष्य आहे. जर तुम्ही अशा चुकीच्या कल्पना केल्या, चुकीचे विचार केले तर मला वाटतं त्या गटाचं भविष्य काही जास्त मोठं नाहीये. तर हा जो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिंदे सेनेचं ही जी युती याच्या संदर्भात आता राज्य लेवलवर चर्चा सुरू झालेली आहे. म्हणजे माध्यमात
जास्ती प्रमाणात या चर्चा सुरू झालेल्या आहेत. ही एकमेव अशी युती आहे की या ठिकाणी झालेली आहे. आणि याचा परिणाम तुम्हाला वाटतं तुमच्या भावी दोघांच्या ज्या युतीवर होईल असं, भाजप आणि शिवसेनेच्या? भाजप आणि शिवसेना कधी एकत्र येणार नाही, कारण उद्धव साहेबांना एक वेळेस भाजप जवळ वाटतं, परंतु शिंदे गट जवळ वाटत नाही. कारण उद्धव साहेबांना जर संपवलं असेल तर फक्त शिंदे गटाने किंवा शिंदे साहेब उपमुख्यमंत्री त्यांनी संपवलेलं आहे. त्यामुळे भविष्यात कधी शिंदे गट आणि भाजप उभाटा एकत्र येऊ शकत नाही. कारण माझं जर स्वतःच अस्तित्व कोणी संपवलं असेल तर मी त्याच्यासोबत कधीच जाणार नाही. त्यामुळे आज उभाटा कसं तरी मुंबईमध्ये तग धरून आहे आणि परत शिंदे सेनेच्या नादी लागले तर परत त्यांचं भविष्याचं वातावरण खराब होईल. त्यामुळे शिंदे गट आणि उभाटा हे कधी भविष्यात एकत्र येणार नाही. शिंदे गट उभाटा एक वेळेस भाजप सोबत येईल पण शिंदे गटावर विश्वास ठेवणार नाही. आता भाजप आणि शिंदे सेनेच्या युतीच्या संदर्भात आपण तालुक्याचा विचार केला तर त्यांचं भविष्य काय, तुमच्या दोन्ही युतीचं भविष्य काय राहणार, अशा ज्या घटना घडताय सध्या? भाजप आणि शिंदे गटाच्या युतीचा प्रश्न असा की ज्यावेळेस आम्हाला वरिष्ठांनी आम्ही त्यावेळेस विरोध केला होता आणि त्या विरोधामध्ये प्रामुख्याने मी होतो. सगळ्या मीडियाने ते दाखवलं सगळ्यांना. परंतु शिंदे गटाने आमच्याकडनं युती करून घेतली आणि युती केल्यानंतर परत आमच्या विरोधात माणसं उभी केली. ही काही नीती योग्य होत नाही. कारण या तालुक्यामध्ये त्यांना विधानसभेमध्ये अजून गेली पुढचे 4 वर्ष सत्ता भोगायची आहे आणि त्या अशा जर तुम्ही आजच असे धोके द्यायला लागले छोट्या छोट्या निवडणुकीमध्ये, कारण ही निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक आहे. तुमच्या निवडणूक होऊन गेल्या, तुम्ही तुमच्या निवडणुकीमध्ये युती केली, हे केलं, सगळ्या गोष्टी वापरून घेतल्या आणि छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना जर तुम्ही असं दुखावत असेल, छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना जर तुम्ही असं फसवत असाल तर निश्चितच ही छोटे छोटे कार्यकर्ते जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या माध्यमातून जे नवयुवक तयार होत आहेत ते नवयुवक तुम्हाला भविष्यामध्ये कधीच माफ करणार नाही. येणारा काळ तुमचा वाईट असेल. ज्या ठिकाणी समजा भाजप पुरस्कृत उमेदवार आहेत आणि जे भाजपची 3 जागा आहेत त्या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं, भाजपच्या किती एकूण जागा तालुक्यामध्ये येतील? भाजप पुरस्कृत फक्त अपक्षमध्ये सवंगाव गटाचे गणेश शिंगळे यांना भाजपने पाठिंबा दिलेला आहे. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी युती ही नगरपालिकेमध्ये आपण बघितली. त्या युतीच्या माध्यमातून आपण अनेक बाईट पण दाखवल्या. तुमचे पण त्यामध्ये धन्यवाद मानतो आणि ती युती आमची आहेच. परंतु आज आमच्या मालगाव गटाचं तुम्ही घ्याल तर मालगाव गटात जिल्ह्यामध्ये नंबर 1च्या मताने सीट निवडून येणार आहे आमचं. राहिला प्रश्न वाकला गटाचा घ्याल तर वाकला गट आज सगळ्यात टॉपमोस्ट उमेदवार आमचे आहेत. उमेदवार पण सगळ्यात चांगला आहेत. लोक पण सगळे आम्हाला, मी आज सकाळी लोणीच्या बाजारामध्ये रॅली करून आणि तिथे मिटिंग घेऊन घेतली, लोकांसोबत चर्चा केली. लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात तिथे प्रतिसाद आहे. त्यामुळे तसंच आमचा तिसरा जो उमेदवार आहे त्यामध्ये आम्हाला कुठली अडचण आहे असं आम्हाला काही त्यामध्ये वाटत नाही. भारतीय जनता पक्षाचे हे 3 उमेदवार व भारतीय जनता पक्षाने हे 2 पुरस्कृत केलेले आहे, हे निश्चितच निवडून येतील. त्याबद्दल आमच्या मनात कुठली शंका नाही. तर भाजपच्या 3 आणि पुरस्कृत असलेल्या 2 जागा, असे 5 जागा भाजपच्या जिंकून दाखवूच असा दावा जगताप पाटील यांनी केलेला आहे. यासोबतच भविष्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतील, परंतु शिंदेसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकत्र येऊ शकणार नाही असा देखील दावा त्यांनी केलेला आहे. संजय पगारे, वैजापूर टाइम्स.